नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मी मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वीचा मराठी या विषयाचा पेपर पाहतोय मित्रांनो। गुण असणार आहेत 20। येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने आपण सराव करून घेत आहोत। हा सराव पेपर आहे, हा तुमच्या सिलेबसवर आधारित पेपर आहे। येणाऱ्या परीक्षेत तुम्हाला जास्तीत जास्त चांगले मार्क्स मिळावे यासाठी आपण हा पेपर सोडून घेतो। चला तर मग वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न आहे एका शब्दात उत्तरे लिहा। पहिला आहे बैलांचे खाद्य, तर काय आहे? पेंड, कडबा किंवा गवत। दुसरा आहे शंकूच्या आकाराची झोपडी, तर त्याला काय म्हणतात? इग्लू, कुटी किंवा तंबू। ब प्रश्न पाहूया, खालील आकृत्या पूर्ण करा। श्रावण मास या कवितेत आलेली यांची नावे लिहा, तर प्राणी हरिण, पक्षी बगळे आणि फुले केवडा, सोनचाफा। दुसरा बघा, मानवाने ज्या घटकांपासून भांडी बनवली ते घटक, तर कशाने बनवली होती? माती, दगड, लाकूड आणि तांबे। वळूया पुढच्या प्रश्नांकडे। खालील वाक्य प्रमाण भाषेत लिहा। आता तुम्ही समधी आहेत, तर म्या तरी कशाला आडवा येऊ। म्हणजे हे बोली भाषेतलं वाक्य तुम्हाला प्रमाण भाषेत म्हणजे मराठीत लिहायचंय। आता तुम्ही सर्वच म्हणत आहात, तर मी तरी कशाला आडवा येऊ। प्रश्न 2 अ, खालील उतारा वाचा व त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। हा उतारा तुम्ही शांत चित्ताने वाचायचा आहे आणि मग आपण पुढचे प्रश्न सोडवून घेणार आहोत। बघा, त्याच्यातला पहिला प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा। घोड्याच्या पायाचा आवाज, तर तो कसा येतो? तबडा तबडा। दुसरा प्रश्न पहा, स्वप्न विकणाऱ्या माणसांच्या पेहरावाचे वर्णन करा। उत्तर, स्वप्न विकणाऱ्या माणसाच्या डोक्यावर रेशमी फेटा होता। त्याने अंगात तल्लम रेशमी कुर्ता आणि धोतर घातलेले होते। पायात चामडी बुट होते। त्यांच्या खांद्यावर मखमली कपड्याचे एक गाठोडे असायचे आणि चेहऱ्यावर हसू असायचे। 3 पहा, उतार्यातून खालील शब्द समूहाबद्दल एक शब्द लिही। झाडाच्या बुंद्याजवळ बसण्यासाठी सभोवताल बांधलेला ओटा, त्याला काय म्हणतात? पार। नवल या शब्दासाठी उत्तरात कोणता समानार्थी शब्द आला आहे? केवळ, मात्र, हे 2 आले। ब बघा, खालील शब्दाचे प्रत्येकी 2 अर्थ लिहा। कर म्हणजे हात पण होतो आणि शासकीय कर पण होतो। दुसरं वात, तर दिव्याची वात किंवा शरीरातील एक विकार। वळूया पुढच्या प्रश्नाकडे। बघा, प्रश्न क, खालील वाक्यातील अधोरेखित क्रियाविशेषण अवयवाचा प्रकार ओळख। तर बघा, पहिलं वाक्य आहे गोगलगाय हळू चालते। हळू हे आहे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय। आणि दुसरं वाक्य आहे त्याचे घर शाळेच्या पलीकडे आहे, तर पलीकडे हे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे। ड, खालील तक्त्यातील अधोरेखित शब्दांविषयी माहिती पूर्ण कर। वाक्य सरळ रूप आणि सामान्य रूप लिहायचे। रमेशचा भाऊ शाळेत गेला, तर बघा, सरळ काय आहे? शाळा आणि रमेश, आणि त्याचं सामान्य रूप आहे शाळे आणि रमेश। दुसरं वाक्य आहे मंडईत फळांच्या गाड्या आहेत, तर मंडई आणि फळ, मंडई आणि फळा। याप्रमाणे तुम्ही त्याचे सरळ रूप आणि सामान्य रूप लिहायचे। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील। परीक्षेची चांगली तयारी करा आणि पैकीच्या पैकी गुण मिळवा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद।